हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो. 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्यांची गुप्त योजना असं या धड्याचं नाव आहे. त्याचा वॉर्मिंग अप जो आहे, बी हेल्दी, मॅच द टेस्ट विथ द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. तर आपल्याला इथं काही फळं दिली आहेत, काही भाज्या दिलेल्या आहेत आणि याच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, टेस्ट मॅच करायची. टेस्ट म्हणजे काय, चवी. सॉल्टी म्हणजे खारट टेस्ट आहे. आता तुम्हाला इथे दिसत असेल आकृत्या, त्याच्यासोबत आपण तुम्हाला डिरेक्टली यांची नावंसुद्धा देऊयात, आन्सरही देऊयात. सो सॉल्टी टेस्ट जी आहे ती कशी आहे माहिती आहे का, हे बघा, सॉल्टी, तर ही आहे सॉल्टची. पुढे स्पायसी, स्पायसी म्हणजे चिलीज, तर ह्या ग्रीन चिलीज आहेत. पुढे स्वीट, स्वीट काय आहे, शुगर केन आहे. आणि सोअर, सोअर म्हणजे ही चव अशी आहे की जी आंबट या अर्थाने आपण इथे वापरतो. सो सोअर हा लेमन आहे. आणि हा जो टँगी टेस्ट आहे, ते एकदम जिभेला अशी लागते टँगी टेस्ट, ही इथे पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे बिटर गॉड आहे. सो कारलं ज्याला आपण असं म्हणतो. सो ह्या सगळ्या चवी आपण इथे अभ्यासल्या आहेत. आता आपण काय करूयात, आपण थेट धड्याला सुरुवात करूयात इथे. आता तुम्ही बघू शकता. सो लेट्स स्टार्ट टू लर्न दिस लेसन. रीड अँड अंडरस्टँड. बलबीर वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ चॉकलेट्स. म्हणजे बलबीरला चॉकलेट्स खूप आवडायची. आता तुमच्यापैकी किती मुलांना चॉकलेट्स आवडत असतील ना, तसंच याला सुद्धा चॉकलेट्स खूप आवडायचे. ही ऑल्सो लव्ह द टेस्टी डिशेस हिज मदर मेड. आणि त्याला त्याची आई ज्या सुंदर सुंदर चविष्ट गोष्टी बनवायची ना, त्या त्याला खूप आवडायच्या. ही वूड नेव्हर ईट एनी व्हेजिटेबल्स. तो कधीही भाज्या खायचा नाही. हिज मदर वूड गेट अँग्री. त्याची आई रागवायची. बट फॉर एनी व्हेजिटेबल डिश बलबीर वूड ऑलवेज से लाऊड नो. आणि तो प्रत्येक पदार्थाला काय म्हणायचा, तो म्हणायचा मोठ्याने नाही, असं तो बोलायचा. सो इथे आपल्या एक गोष्ट लक्षात येते की तो काय करायचा, प्रत्येक गोष्ट लाऊड नो म्हणायचा. लुक ॲट दिस पीज. तो आई काय म्हणायची त्याला, अरे बघा, लुक ॲट द पीज बलबीर, दे टेस्ट सो नाईस विथ पनीर. म्हणजे अरे या वटाड्यांकडे बघ, ते खूप छान लागतं पनीरसोबत. तोंडाला पाणी आलंय का विद्यार्थ्यांनो. मटर आणि पनीरची भाजी. हिज मदर वुड से बट बलबीर वुड मिअरली शेक हिज हेड. त्यांनी मान हलवलेली आहे, त्याला कशात रस नाही आहे. नेम एनी व्हेजिटेबल अँड बलबीर वुड टर्न हिज फेस अवे. कोणत्याही, नेम एनी व्हेजिटेबल, कोणत्याही भाजीचं नाव घ्या, बलबीर काय करायचा, त्याची मान वळवायचा, नाही म्हणायचा. ही वुड नॉट लुक ॲट इवन गाजर, हलवा टॉप्ड विथ नट्स अँड रेझिन्स. नट्स म्हणजे काय, काजू बदाम. रेझिन्स म्हणजे मनुके टाकलेला इतका छान गाजरचा हलवा. पण तो काय करायचा, की तो बघायचा सुद्धा नाही. बलबीर्स फादर अँड मदर वूड गेट व्हेरी अँग्री. त्याचे आई वडील प्रचंड रागवायचे. बट ऑल द व्हेजिटेबल्स वूड फील मोर अँग्री अँड हर्ट. पण आई वडिलांपेक्षा सुद्धा सगळ्या भाज्यांना खूप वाईट वाटायचं आणि ते दुखावलं जायच्या. हर्ट म्हणजे दुखावलं जाणं, आणि अँग्री म्हणजे खूप चिडायच्या, रागवायच्या. बलबीर डज नॉट लाईक मी, आय ऑल्सो डू नॉट लाईक हिम, ग्रोल्ड मिस्टर पोटॅटो वन डे. एक दिवशी मिस्टर पोटॅटो म्हणजे बटाटा काय म्हणाला आहे, की बलबीरला मी आवडत नाही ना, मला सुद्धा बलबीर आवडत नाही. ग्रोल्ड म्हणजे जरा असं रागवूनच सुरामध्ये ते म्हणाले. सी हाऊ ही हेट्स मी. बघ माझं तो तसा कसा तिरस्कार करतोय. क्राईड कॅरेट टॉप्स अँग्रीली. कॅरेट म्हणजे गाजर तर इतकं जोरात ओरडलं, बघ जरा बघ, तो माझा कसा तिरस्कार करतोय. आता इथे पुढे काय वाटतंय बघा, इथे भाज्या बोलतायत. हां, सी आय वुड, तो म्हणते आय वुड लाईक टू स्कोल्ड द फेलो. फेलो म्हणजे त्या मुलाला मला असं ओरडा वाटते. सेट मिस भिंडी. मिस भिंडी काय म्हणते, मला तर त्या मुलांना असं ओरडा वाटते. अँड आय नो हाऊ टू डील विथ दिस स्टबन. स्टबन म्हणजे उद्धट. मला माहिती आहे अशा उद्धट मुलांसोबत कसं वागायचं. मिस्टर करेला सेड विथ नॉटी स्माईल. खोडकर हसू चेहऱ्यावर आणत कारलं म्हणते की मला माहिती आहे कसं ओरडायचं अशा मुलांना. सो अशा उद्धट मुलांसोबत कसं वागायचं मला माहिती आहे. उद्धट आणि तो कसा खोडकर हास्य चेहऱ्यावर म्हणाला. बाय द टाइम डिनर वॉज रेडी ऑल द व्हेजिटेबल्स हॅड वर्कड आउट देअर प्लॅन. आता सगळ्या भाज्यांनी ठरवलं आहे की आता आपण काय करायचं आहे. बलबीर वॉज फॉन्ड ऑफ एग करी. बलबीरला अंड्याची भाजी फार आवडायची. वेन द करी वॉज ब्रॉड टू द टेबल ही ग्रीडीली पुट अ पीस ऑफ द एग इन हिज माउथ. म्हणजे बलबीरला अंड्याची करी खूप आवडायची आणि तो हावरटपणे, ग्रीडीली म्हणजे हावरटपणे
अंड्याचा एक तुकडा पटकन त्याच्या तोंडामध्ये टाकतो. यक, दिस एग इज बिटर. ही या अंड्याची चव अशी कडवट तुरट काय. ही क्राईड, तो जोरात क्राईड म्हणजे ते रडणं नाही, तो किंचाळलाय, जोरात ओरडलाय. ही डिड नॉट नो दॅट मिस्टर करेला हॅड स्क्वीज्ड म्हणजे पिळणे, हिज ज्यूस ऑन द एग. त्याला माहितीच नव्हतं की कारल्याने त्याला अद्दल घडवण्यासाठी स्वतःचा ज्यूस पिळलाय त्या अंड्यावरती. रबेश, ती घाण आहे, रबेश. तो म्हणतो हिज फादर शाउटेड बट बलबीर सेड इट इज रिअली बिटर. वडील म्हणतात किती घाणेरडा प्रकार, याला अंड सुद्धा कडू लागायला लागलं. तो खरंच पप्पा, खरंच ते कडू लागतंय. अँड आज फॉर कस्टर्ड, मला कस्टर्ड खायला द्या. मग ते कस्टर्ड खाण्याचा एक प्रकार आहे. सो इथे आता त्यांनी कस्टर्ड मागितलं बरं का वडिलांकडे. वेन द कस्टर्ड वॉज बिंग ब्रॉट म्हणजे आणणे, जेव्हा कस्टर्ड आणलं गेलं, अ कॉलीफ्लावर थ्रू अ बिग लम्प ऑफ सॉल्ट इन टू इट. कस्टर्ड आणल्यावर कॉलीफ्लॉवरने असा मिठाचा एक तुकडा उचललाय, मीठ ढिगारा उचललाय आणि त्या लम्प काय केलेलं आहे, बलबीर पुट अ स्पून फुल ऑफ कस्टर्ड इन हिज माउथ. त्यांनी त्या कस्टर्डमध्ये मीठ टाकले आणि आता त्या बलबीरनं तोंडामध्ये घास भरवला आहे त्या कस्टर्डचा. ही फाउंड इट इज सो सॉल्टी. त्याला कळलं की हे प्रचंड खारट आहे. दॅट ही कुड नॉट स्वॉलो इट. स्वॉलो म्हणजे गिळणे. तो सध्या घास पण गिळू शकत नव्हता, तो इतकं ते खारट होतं. द कस्टर्ड इज सॉल्टी मम्मी, कस्टर्ड पण सॉल्टी आहे. बट हिज मदर अँड फादर डिड नॉट बिलीव्ह हिम. पण त्यांचा मदर अँड फादर, आईवडिलांचा काही विश्वास बसला नाही आहे. ऑल ही गॉट वॉज स्कोल्डिंग फॉर बिंग सच अ ग्रम्पी बॉय. असा दुर्मुखलेला, रागवलेला चेहरा केलेल्या मुलाकडे त्यांना ते ओरडायलाच लागलेत बरं का त्याच्यावरती. बलबीर रिमेंड हंग्री. तो उपाशीच राहिला बलबीर. इन द मिडल ऑफ द नाईट, मध्यरात्री बलबीर क्रेप्ट हंग्रीली टू द फ्रीज. आणि तो असा जवळजवळ सरपटत चालल्यासारखा घसरतच फ्रीज जवळ आला अर्ध्या रात्री. ही टूक आउट अ स्लॅब ऑफ चॉकलेट अँड टूक अ बिग बाईट. त्याने चॉकलेटचा तुकडा उचललाय मोठा आणि तोंडात एक तुकडा तोडलाय. बट हिज टंग बर्न्ड बिकॉज द व्हेजिटेबल्स हॅड रब्ड चिलीज ऑन द चॉकलेट. त्यांनी काय केलंय माहिती का, तो अक्षरशःची जी भाजली आहे, जळाली आहे, कारण भाज्यांनी काय केलंय, जी मिरची होती ना ती चॉकलेटवर घासली आहे. रब्ड म्हणजे घासणे. विथ हिज बर्निंग माउथ बलबीर टर्न टू अ बिग बाउल ऑफ गाजर हलवा. त्याचे जसं तोंड भाजलं, जळालं, त्याने पटकन गाजरचा हलव्याचा बाउल घेतलाय. ही पुट अ स्पून फुल ऑफ हिज माउथ. तोंडात पटकन गाजराचा हलवा घातला. आहा, द हलवा टेस्टेड सो स्वीट. आता एवढं घाण तोंड झाल्यावर त्याला हलवा खूप चवदार वाटलाय आणि किती छान आहे. ही टूक अनादर स्पूनफुल म्हणजे एक चमचा भरून. अँड देन अनादर, त्यांनी एक चमचा खाल्लाय, दुसरा चमचा भर खाल्लाय. इट सरप्राईज हिम दॅट गाजर हलवा कुड बी सो टेस्टी. त्याला आश्चर्य वाटलं की गाजराचा हलवा इतका चवदार असतो. अँड ही हॅड ऑलवेज रिफ्यूज टू इट. आणि तो कायमच त्याला नकार द्यायचा खायला. ही लाईक्ड इट सो मच. त्याला तो प्रचंड आवडलाय. ही एट अप ऑल द हलवा. एट अप म्हणजे त्याने पूर्ण हलवा खाल्लाय बाउलमधला. नेक्स्ट मॉर्निंग बलबीर मदर ओपन द फ्रीज. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बलबीरच्या आईनं काय केलंय, फ्रीज उघडलंय आणि मग काय पाहिलंय, फ्रीजमध्ये काय दिसलं असेल तिला, टू टेक आउट मिल्क फॉर मेकिंग टी. शी फाउंड द बाउल ऑफ गाजर हलवा एम्प्टी. तिने पाहिलंय गाजराचा हलव्याचा बाउल पूर्णपणे रिकामा. एम्प्टी म्हणजे रिकामा. हू हॅज इटन द गाजर हलवा. कोणी खाल्ला गाजराचा हलवा. शी आज तिने विचारलं. आय एट इट मम्मी. मी खाल्लंय आई. बलबीर सेड. यू एट. यू हेट व्हेजिटेबल. तुला तर तिरस्कार आहे ना भाज्यांचा. डू यू नॉट. का नाही आहे का तुला, सांग. येस मम्मी, आय डिड हेट व्हेजिटेबल्स. मी तिरस्कार करायचो भाज्यांचा. बट आय डोंट एनिमोर. पण मी आता नाही करत आहे. बलबीर्स मदर वॉज हॅपी. बलबीरच्या आईला आनंद झाला. गुड बॉय शी सेड अँड हग्ड हिम. ती म्हणाली की तू किती चांगला मुलगा आहे. आणि असं म्हणून तिनं त्याला मिठी मारली आहे. आता ही शब्दांची बास्केट आहे ज्यामध्ये ग्रोल्ड म्हणजे मेडल, लो नॉईज इन द थ्रोट ऑफ टू शो अँगर म्हणजे एकदम बारीक आवाज करून असं गुरगुरत बोलतो ना आपण तसं. ग्रिडीली ॲक्टिंग इन अ वे दॅट शोज अ डिझायर फॉर मोर फूड. घावरटपणा. स्वीट्स पिळणे. प्रेस समथिंग हॅड फॉर पर्टिक्युलर पर्पज. अँड स्कोल्डिंग म्हणजे ओरडणे. स्पीकिंग अँग्रीली समवन बिकॉज शी हॅज डन समथिंग बॅड ऑर रॉंग. सो मित्रांनो, मैत्रिणींनो, कशी वाटली गोष्ट. भाज्या खाणार ना आता सगळ्या भाज्या खायच्या काय, म्हणजे तुम्ही पण हेल्दी व्हाल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. याचा वर्कशॉप अध्याय आपण सोडवला आहे. व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि मला कमेंट करून सांगा. बाय बाय.